पुढची बातमी अकोल्यातून आहे। अकोल्यातल्या अकोट तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि याचा सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे तो म्हणजे पुंडा गावाला। या परिसरामध्ये अनेक भाग जे आहेत ते जलमय झालेले देखील पाहायला मिळालेले होते आणि यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। कपाशी, तूर, उडीद, सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। शेत शिवार परिसरात पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली गेले, त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। बातमी आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली। अनेक विरोधानंतर देखील सरकारनं शक्तीपीठ महामार्गाच्या बाबत एक अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। भूसंपादन करण्यासाठी सरकारनं आता एक महामार्गाच्या दिशेनं पहिलं पाऊल उचललंय। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आदेश देण्यात आलेत। विशेष म्हणजे यातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातून होणारा विरोध पाहता केवळ वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली। या भूसंपादनासाठी 20,787 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत। यावर राजू शेट्टी काय म्हणतात आपण पाहूया। हा लढा केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्हताच आणि कधीही असणार नाही। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे। 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळे हा महामार्ग होणार नाही।